तर हा पार्ट बनवताना जशी आपण सुरुवात केली होती, म्हणजे हे जे 7 फुलं आहेत ती एकमेकांना ज्या पद्धतीने जोडली होती त्याच पद्धतीने आपल्याला अशी फुलांची ही पट्टी करून घ्यायची आहे. फक्त आता इथे आपण 7 घेतले होते फुलं, तर इथे आपण 15 फुलं घ्यायची आहेत. 15 फुलांची ही पट्टी करून घ्यायची अशी 1 2 3 4 5 6 9 10 11 12 13 14 आणि 15 फुलांची ही मी पट्टी इथे तयार करून घेतलेली आहे. तर ही 7 याची जशी पट्टी केली तशीच ही पट्टी करायची, फक्त 15 फुलं करायची. तर आता ह्या 2 फुलांच्या मध्ये ही जी गॅप आहे ही 2-2 मोत्यांनी आपण विणून घ्यायची आहे. म्हणजे आता ह्या इथे तंगूस आहे माझा, तर मग मी या सगळ्या मोत्यातून तो काढून घेणार. 2 आणि इकडचे हे 1 आणि 2. इथे आता 2 मोती घ्यायचे, 1 आणि 2. आणि आता इकडचा हा जो मोती आहे त्याच्यातून वरून खालच्या दिशेने ही सुई अशी काढून घ्यायची आणि परत 1 2 3 4 ह्या 3 मोत्यातून पुढे सुई काढून घ्यायची. 1 हा दुसरा, आणि हा तिसरा. या 3 मोत्यातून आपण सुई काढून घेतली आहे. आता ह्या मोत्यापर्यंत आपल्याला सुई घ्यायची आहे. तर हे असेच आपण या सगळ्या मोत्यातून पास करत घ्यायची आहे. 1 2 3 4 5. 1 2 3 4 आणि 5. इथे परत 2 मोती घ्यायचे, 1 आणि 2. परत हा इकडचा हा जो मोती आहे ह्याच्यातून सुई काढून घ्यायची वरून खालच्या दिशेने. इथे पण 6 मोत्यांचा गोल तयार झाला. इथे पहिला, इथे दुसरा. आता परत या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. दोन, हा तिसरा आणि परत 1 2 3 4 ह्या 4 मोत्यांमधून दोन 3 4 आणि परत ह्या 1 2 3 4 मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे परत 2 मोती घ्यायचे, 2 आणि इकडच्या ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. म्हणजे इथे पण आपला हा 1 2 3 4 5 6 मोत्यांचा गोल तयार झाला. परत सुई इकडे
इथे आणायची अशी फिरवून आणि इथे 2 मोती घेऊन 6 मोत्यांचा गोल तयार करायचा. असं हे पूर्ण पट्टी जितके हे जे गॅप आहे त्या सगळ्या असे 2-2 मोती घेऊन आपण असे 6-6 मोत्यांचा गोल तयार करून घेणार आहोत. आता या एका साईडने मी पूर्ण हे असे 6-6 मोत्यांचे गोल तयार करून घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे ही दुसरी साईड आहे. इथे पण असे 2-2 मोती घालून 6-6 मोत्यांचा हा आपण सगळे गोल तयार करून घ्यायचे. या साईडला असं सेम करून घ्यायचे. तर आता इकडे जायचं आपल्याला. आणि ह्या 2 इथे परत 2 मोती, 1 आणि 2 या मोत्यातून वरून खालच्या दिशेने 6 मोत्यांचा गोल तयार. आता इकडे सुई न्यायची, इथे पण 2 मोती घालून 6 मोत्यांचा गोल तयार करायचा. सेम इकडे जसं विणलं आहे तसंच ह्या साईडला पण विणून घ्यायचं आहे. इथे आपली ही पट्टी पूर्ण झालेली आहे. दोन्हीकडून मी असं विणून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे ही दुसरी पण पट्टी मी तयार करून घेतलेली आहे. अशा सेम 15-15 फुलांच्या 2 पट्ट्या मी विणून घेतलेल्या आहेत. आता ह्या 2 पट्ट्या एकमेकांना पण जोडून घ्यायच्या आहेत. त्या कशा जोडायच्या ते बघू. आता इथे आपला तंबूस आहे, तर तो ह्या मोत्यांमधून पास करून इथे असा न्यायचा आहे. म्हणजे 1 आणि 2 दुसऱ्या मोत्यामध्ये आपला तंबूस आलेला आहे डावीकडे. इथे आता हा 1 मोती घ्यायचा आणि ही दुसरी पट्टी आहे तिथला हा जो दुसरा मोती आहे, हा 1 सोडून हा दुसरा, त्याच्यातून आणि त्याच्या शेजारच्या मोत्यातून डावीकडून उजवीकडे अशी ही सुई काढून घ्यायची. इथे परत 1 मोती घ्यायचा आणि हा जो मोती आहे या इकडच्या पट्टीचा त्याच्यातून आणि त्याच्या शेजारच्या मोत्यातून ह्या 2 मोत्यातून सुई उजवीकडून डावीकडून काढून घ्यायची. इथेही हा 6 मोत्यांचा गोल तयार झाला. 1 2 3 4 5 6. आता ह्या मोत्यातून परत सुई काढून घ्यायची. 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून सुई डावीकडून उजवीकडे काढून घ्यायची. हा जो मधला मोती आहे त्याच्यातून पण सुई वरून खालच्या दिशेने काढून घ्यायची आणि इकडची पट्टी आहे त्यातला 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून सुई डावीकडून उजवीकडे काढून घ्यायची. एक आणि 2 ह्या मोत्यातून. आता ह्या 2 मोत्यांच्या मध्ये आपला तंबूस आहे. इथे परत 1 मोती घ्यायचा, परत सेम विणायचं, फक्त आता विरुद्ध दिशेने. आता इकडची ही दुसरी पट्टी आहे त्याला 1 आणि 2 मोती आहे, त्याच्यामधून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. इथे परत दुसरा आपला हा 6 मोत्यांचा गोल तयार झाला. परत ह्या मोत्यामधून या 2 मोत्यांमधून
या मधल्या मोत्यातून सुई काढून घ्यायचे आणि परत ही पट्टी आहे इकडची, त्यातल्या 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. 1 आणि हा दुसरा. म्हणजे परत इथे हे जे 2 मोती आहेत 1 2 त्यांच्या मध्यभागी आपला तंबूस आलेला आहे. इथे परत 1 मोती घ्यायचा आहे आणि आता ह्या पट्टीतून हा जो मोती आहे म्हणजे ह्याच्या समोरचा मोती बरोबर त्याच्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. परत त्याच्या शेजारच्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. इथे आता असा शंकरपाळीचा आकार आपला तयार झालेला आहे. 4 हे गोल असे तयार झालेले आहे. असे प्रत्येक इथे होणार आहेत जोडताना. अशा ह्या शंकरपाळी इथे होणार, जिथे जिथे आपण हे जे 2 गोल तयार केले तिथे तिथे असं हे दिसणार आहे. तर परत ह्या मोत्यातून या मोत्यातून या मोत्यातून इकडच्या मोत्यातून आणि या खालच्या पट्टीतला 1 आणि 2 तर हे 2 मोत्यांमधून सुई काढून घ्यायची आपल्या. अजून एका मोत्यातून काढून घ्यायची. इथे परत 1 मोती घ्यायचा आणि सेम आता या दुसऱ्या पट्टीतल्या याच्या समोरच्या मोत्यामधून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. इथे परत आपला हा गोल तयार झाला. 2 3 4 गोल तयार झाले. अशाच प्रकारे पूर्ण पट्टी आपण जोडून घ्यायची आहे. अशा प्रकारे मी या दोन्ही पट्ट्या एकमेकींना अशा जोडून घेतलेल्या आहेत. हे घट्ट जोडून घेतलेलं आहे. आता हे जे 2 पार्ट बनवलेले आहेत ते आपल्याला असे यांना जोडून घ्यायचे आहे. तर ते कसे जोडायचे ते आपण बघूया. हे जोडून घेताना इकडनं 1 2 3 4 फुलं सोडून द्यायचे आणि 5व्या फुलाला समोरासमोर असे येतील असं ठेवायचे आणि इथून हे असे इथपर्यंत जोडून घ्यायचे. त्याचप्रमाणे हा दुसरा भाग पण आपण जोडून घेणार आहे. हे उलटं ठेवायचं आहे आणि मग जोडून घ्यायचं आहे. तर ते कसं जोडायचं ते बघूया. तर ही 1 2 3 4 फुलं सोडून हे 5वं फुल आहे. त्याच्या ह्या 1 2 3 4 हे जे 4 मोती आहेत त्या मधल्या 2 मोत्यातून सुई मी इथे वरच्या दिशेने काढून घेतलेली आहे. तर त्याच्यासमोर ह्याचं हे पहिलं फूल ठेवायचं ह्या भागाचं. त्याला पण इथे 1 2 3 4 मोती आहेत. तर आता इथे 1 मोती घ्यायचा आहे हा असा आणि बरोबर आता हा वरच्या दिशेने तंबूस आहे. आता हा या भागाचे हे जे 2 मोती आहेत 1 आणि 2 ते वरून खालच्या दिशेने मी असं काढून घेणार आहे. असं. आता परत 1 मोती घ्यायचा आहे आणि 1 आणि 2 हे जे 2 मोती आहेत त्यातला हा जो पहिला मोती आहे त्या मोत्यातून आणि त्याच्या पुढच्या मोत्यातून मी सुई काढून घेणार आहे आणि त्याचा
पुढचा होते. आता हा भाग इकडे जोडला जातो आहे. आता परत या मधल्या मोत्यातून सुई घ्यायची इकडे डावीकडून उजवीकडे. परत ह्यातले 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. 1 आणि 2. इथे परत एक मोती घ्यायचा. आता इकडचा हा 1 आणि 2 हे मोती, हे 2 तिथल्या ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. त्याचबरोबर त्याच्या पुढच्या पण मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी. मधल्या 2 मोत्यातून आपण सुई काढून घेतली. या मधल्या मोत्यातून परत सुई काढून घ्यायची. आणि या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. एक आणि 2 मोत्यातून सुई काढून घेतली. ओढून घ्यायचं घट्ट. परत ह्या मधल्या मोत्यातून सुई काढून घ्यायचे. परत ह्या 1 आणि 2 ह्या पुढच्या 1 आणि 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. 1 त्याच्या पुढचा हा अशा 1 आणि 2 मोत्यातून आपण सुई काढून घेतली. इथे परत एक मोती घ्यायचा आणि आता ह्या भागाचा हा जो मोती आहे 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी. हा 1 हा 2 आणि परत ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची मधल्या. आता इथे पण ही एक शंकरपाळी झालेली आहे. इथे एक आहे आणि इथे एक झालेली आहे. अशी शंकरपाळी जेव्हा येते ना तेव्हा आपण बरोबर करतोय असं समजून पुढे विणत राहायचं आहे. जर काही शंकरपाळी अशी आली नाही व्यवस्थित तर समजायचं आपलं काहीतरी चुकलेलं आहे. आता ह्या 2 मोत्यातून परत सुई काढून घ्यायची. परत ह्या मधल्या मोत्यातून आणि ह्या 2 मोत्यातून परत एक मोती आणि असंच आता हे इथपर्यंत आपण जोडून घ्यायचं आहे. ह्या शेवटच्या ह्याच्यापर्यंत आपण इथे जोडून घेणार आहोत हा भाग. हे असं घट्ट ओढून घ्यायचं आहे. वाटलं तर अजून एकदा आपण ह्या सगळ्या मोत्यांमधून सुई काढून घेऊ शकतो अशी, म्हणजे ते एकदमच टाईट होईल. या 6 मोत्यातूनच काढून घ्यायची. थोडीशी जड जाते ती.
कॉर्नर आहे ना हा अतिशय महत्त्वाचा आहे पर्स बनवताना. नाही तर मग पुढचं सगळं डिझाईन आपलं चुकतं. आता परत या मोत्यातून सुई काढून घ्यायची उजवीकडून डावीकडे. आता हा एकदम घट्ट असा गोल इथे कॉर्नरचा तयार झाला आहे. आता 1 आणि 2 या 2 मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी. 1 2. आता परत एक मोती घ्यायचा आहे आणि आता ह्या भागाचं हे जे पहिलं फूल आहे त्यातल्या ह्या मोत्यातून आपण असा वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. ह्या मोत्यातून हे पण टाईट घ्यायचं आहे. परत ह्या सगळ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. ह्या मोत्यातून ह्या आणि ह्या मोत्यातून. अशी सुई मी काढून घेतली. आता ह्या मोत्यामधून पण परत सुई काढून घ्यायची इकडे डावीकडून उजवीकडे. आता इथे मी हे कॉर्नरचे 2 गोल होऊन घेतले. आता हे पुढे असं डिझाईन आपलं मॅच करून बघायचं आहे. म्हणजे आता हा गोल समोरासमोर हा आणि असे समोरासमोर यायला पाहिजेत. हे असं आलं तर इथे कॉर्नर आपण व्यवस्थित जुळवून घेतलेला आहे असं समजायचं. आणि मग आता इथे पाहिजे तर आपण एक साधीशी अशी गाठ मारून घेऊ शकतो किंवा नाही घेतली तरी चालेल. असं ह्या मोत्यातून वरच्या दिशेने काढून घ्यायचा. परत ह्या अजून एका मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. आता हे सगळं आपण एक एक मोत्याने जोडून घेणार आहोत. आता ही पट्टी आहे. आता हे फूल असं केलं की इकडच्या फुलाचे हे मोती समोर येतात. तर या मोत्यातून 1 आणि 2 ह्या 2 मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. 1 आणि हा दुसरा. या 2 मोत्यातून सुई काढून परत या मोत्यातून मधल्या आपण हे जे जोडण्यासाठी वापरतो आहे त्या मोत्यामधून आणि परत इकडच्या ह्या 1 आणि 2 या 2 मोत्यांमधूनही सुई काढून घ्यायची. 1 आणि हा दुसरा. वरच्या दिशेने सुई काढून घेतली. परत ह्या मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. असं केल्यामुळे हे घट्ट असं घट्ट होतं आणि मग आपली ही बॅग व्यवस्थित जोडल्या जाईल. आता अजून पुढच्या एका मोत्यातून 1 आणि 2 मोत्यातून सुई काढून घेतली. परत एक मोती घ्यायचा. आता इकडचा ह्याच्या समोर हा मोती आहे. तर ह्या मोत्यातून आणि ह्या मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. 1 हा दुसरा.
परत ह्या मधल्या मोत्यातून आणि इकडच्या 1 आणि 2 या 2 मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची. इथे परत 1 मोती घ्यायचा आहे. आता या मोत्यामध्ये वरच्या दिशेने तंगूच आहे. ह्या मोत्यामध्ये याच्यासमोर हे 2 मोती आहेत. ते हा जो मोती आहे याच्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची अशी. परत 1 2 3 4 5 6 7 एवढ्या मोत्यांमधून सुई काढून घ्यायची आणि ह्या पद्धतीने इथपर्यंत आपण जोडून घ्यायचं आहे. आता इथे मी हे सगळं इथपासून वरपर्यंत 1 1 मोत्याने विणून घेतलं. आता इथे वरती आली आहे, तर इथे सुद्धा आपण हे जोडून घ्यायचं. आता हा तंगूस आहे ना, हा ह्या मोत्यात आहे इथे, तर इकडच्या ह्या मधल्या मोत्यातून तो काढून घ्यायचा असं आणि 1 आणि 2 ह्या 2 मोत्यात वर घ्यायचा असं काढून. 1 आणि हा 2. आत्तापर्यंत आपण हे सगळं 1 1 मोत्याने इथे जोडून घेतलेलं आहे आणि ह्या 6 6 मोत्यांचा हा गोल आपले तयार झालेले आहेत. पूर्ण 1 1 मोत्याने जोडले तर सगळे 6 6 मोत्यांचा गोल तयार झाला. तर इथे आता काय होणार आहे, इथे जर आपण 1 मोती घातला तर 5च मोत्यांचा गोल तयार होईल, पण आपल्याला 6 मोत्यांचा करायचा आहे. त्यामुळे इथे आता आपण हे 2 मोती घालायचे. 2 मोती घालून इकडचा हा जो मोती आहे हा याच्यात वरून खालच्या दिशेने काढायचा आहे सुई अशी. आता इथे पण 6 मोत्यांचा गोल तयार झालेला आहे. आता ही आपली एक साईड पूर्ण जोडून झालेली आहे. आता ह्याचप्रमाणे इकडची पण साईड आपण जोडून घ्यायची अशी आणि प्रत्येक वेळेला जोडताना हे गोल आहेत हे समोरासमोर यायला पाहिजे. असे इथे जसे आलेले आहेत तसे इथे पण यायला पाहिजेत, तर आपण बरोबर जोडतोय, खालीवर जोडले जात नाही असं समजायचं. असं इथे शंकरपाळी तयार होते. शंकरपाळी तयार झालं की आपण व्यवस्थित जोडतोय असं समजायचं. अशा प्रकारे ही साईड, इकडच्या ह्या 2 साईड अशा आपण 3ही साईड जोडून घेणार आहोत. अशा प्रकारे मी ही 4ही कोपरे असे जोडून घेतलेले आहेत. ही मधली पट्टी आपण या दोन्ही जशा एकमेकांना जोडल्या ना त्याच पद्धतीने मी ही पट्टी ह्या पार्टला आणि ह्या पार्टला जोडून घेतली. फक्त इथे कॉर्नरच्या वेळेला थोडं वेगळं करावं लागतं, ते नीट लक्ष देऊन बघा आणि तसं करा म्हणजे तुम्ही चुकणार नाही. इथे 1 2 3 1 2 3 असे त्रिकोण होतात. 6 6 मोत्यांचे हे त्रिकोण होतात आणि इथे शंकरपाळी होते. तसंच इकडे पण सेम होतं. असं हे आपलं 4ही बाजू शिवून झालेले आहेत. आता इथे आपण ही जशी ओळ विणलेली आहे तशी अजून एक वरती 6 6 मोत्यांची एक ओळ विणून घेणार आहोत. आता इकडे तंगूस आहे तर त्याला असं आपण इकडे पाठीमागे घेऊन जाऊया सुईला. इथल्या कोपऱ्यात आणलेला आहे ही पट्टी आणि हा बागीतला कोपरा आहे. इथे मी आता ह्या मोत्यामध्ये वरती आपली सुई आहे. इथे 3 मोती घ्यायचे
1 2 आणि 3 मोती घ्यायचे आणि हा 1 2 3 हा तिसरा जो मोती आहे त्याच्यात डावीकडून उजवीकडे सुई काढून घ्यायची. इथे 1 2 3 4 5 6 मोत्यांचा गोल तयार झाला. आता या सगळ्या मोत्यांमधून सुई अशी फिरवून घ्यायची. या मोत्यातून आणि इथे पुढच्या अजून हे जे हा खालचा गोल आहे त्यातले 2 मोती त्यातले एका मोत्यातून सुई काढून घ्यायची. परत इथे 3 मोती घ्यायचे. 1 2 आणि 3 मोती घेतले. आता हा जो मोती आहे इथला म्हणजे हा गोलातला हा जो मोती आहे त्याच्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. 1 2 3 4 मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. 1 2 3 आणि 4. परत 3 मोती घ्यायचे. 1 2 आणि 3 मोती घेतले. परत हा दुसरा गोल आहे त्यातला हा जो मोती आहे वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. 1 2 3 4 मोत्यातून उजवीकडून डावीकडे सुई काढून घ्यायची. अशी 1 2 2 3 आणि 4. परत 3 मोती घ्यायचे. या मोत्यातून आणि 1 2 3 4 मोत्यातून पुढे सुई काढून घ्यायची. अशा रीतीने इथपर्यंत आपण विणून घ्यायचं आहे. हे पण कवर करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये. अशा प्रकारे ही आपली सुंदरशी पर्स तयार झालेली आहे. तर ही वरची ओळ मी पूर्ण विणून घेतलेली आहे. इकडून आणि इकडून दोन्ही साईडनी ही ओळ मी पूर्ण विणून घेतलेली आहे आणि ही आपली अशी सुंदरशी पर्स तयार झालेली आहे. आता याला आता हँडल करायला लागतील, बसवायला लागतील. तर ते हँडल कसे करायचे हे मी पुढच्या भागात सांगणार आहे.